भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदि गुरु श्री शंकराचार्य इत्यादि का वास्ते स्वरम श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदि गुरु श्री शंकराचार्य इत्यादि सर्व संतांच्या अलौकिक अहेतुके अकारण करून अशा कृपेने श्री ज्ञानोबराय द्वारा विरचित हरिपाठाचा आपला विचार सुरू होता। हरिपाठाच्या विचाराच्या प्रसंगी हरिपाठातील 12व्या क्रमांकाचा अभंग तीर्थव्रत नेम भाविन सिद्धी वायाची उपाधी करीसी जना भाव बळे आकळे रवे नाकळे करतळे आवळे तैसा हरी। भगवान परमात्मा केवळ भावाच्याच बळाने आकाळला जातो, अंकित होतो, आधीन होतो। एरवी दुसऱ्या कोणत्याही उपायाने तो भगवान परमात्मा आकाळला जात नाही। यामध्ये भाव या पदाचा विचार करत असताना भाव म्हणजे प्रेम, त्या प्रेमाचं स्वरूप काय, प्रेम किती प्रकारचं आहे याचा आपला विचार सुरू होता। प्रथम पूर्वरागात्मक प्रेम, पूर्वरागापासून मग प्रेम, पुढे मिलनात झालेलं प्रेम आणि विरहात झालेलं प्रेम। त्या विरहाची ही 3 प्रकार पाहिले, भविष्यत विरह, वर्तमान विरह आणि भूतविरह। या भूतविरहामध्ये प्रेम हे अतिशय उच्च कोटीला प्राप्त होतं। यामध्ये आपण गवळणींचा, गोपिकेंचा विचार पाहिला। या भूतविरहाच्या सुद्धा उज्ज्वल नीलमणी या ग्रंथामध्ये 10 अवस्था प्रदर्शित केलेल्या आहेत। लिहितात चिंतात्र जागरोद्वेगो तानवं मलिनांगता प्रलापो व्याधिरुन्मादः मोहो मृत्युर्दशादश। प्रथम चिंता, द्वितीय जागर, तृतीय उद्वेग, चौथी अवस्था ताणव, 5वी मलिनांगता, 6वी प्रलाप, 7वी व्याधी, 8वा उन्माद, 9वा मोह आणि 10वा मृत्यू। अशा 10 अवस्था विरहामध्ये विरह झाल्यानंतर होऊ शकतात। आपला प्राणप्रिय एखादी व्यक्ती, एकदम जवळची व्यक्ती आहे, या ठिकाणी सगळ्यात प्राणप्रिय तर गोपिकेंकरता भगवान परमात्मा, भक्तांकरिता भगवान परमात्मा हाच अतिशय जवळ आहे। आणि तो त्या भगवंताचा आपल्या प्राणप्रिय अशा व्यक्तीचा वियोग झाल्यानंतर जो विरह उत्पन्न होतो, त्या विरहामध्ये त्या भक्ताला, त्या साधकाला एक चिंता निर्माण होते। नित्य निरंतर प्रेमास्पद असलेला आपला जो विषय आहे त्याचीच बसताना, झोपताना, भोजन करताना निरंतर त्याचंच चिंतन राहतं। कुठेही
नित्य निरंतर भगवान त्याचंच मनुष्य चिंतन करतो। आशनी शयनी भोजनी नित्य निरंतर त्या परमप्राप्य भगवंताचं चिंतन मनुष्य करतो। याच अवस्थेला चिंता असं म्हणतात। जगद्गुरु तुकोबराय बोलतात की आता काय करू सांगा, हो मज भेटेल कैसा, हरी लागे प्राण कुठे हो, भेटी लागली आशा। नित्य निरंतर त्याच्या भेटी करता मनुष्याच्या अंतःकरणामध्ये एक लालसा लागते। ज्याप्रमाणे भगवान सीतेला रावण घेऊन गेल्यानंतर सीतेला शोक झाला, तो शोक चिंतेतला आहे। म्हणून सीता शोक करताना जगद्गुरु तुकोबराय लिहितात, अशोकाचे जगद्गुरु तुकोबरायांनी सीते मातेची चिंतेची अवस्था प्रगट केली। ज्ञानोबरायांनीही ही अवस्था प्रगट करताना आपण बोलतो, पडिले दुरदेशी मजा आठवे मागची, नको नको हा वियोग कष्ट होता ते दिन तैसी रजनी झाली ओ माई, अवस्था लावून गेला अजून काय। ही अवस्था चिंतेतली अवस्था आहे। यामध्ये मनुष्याला चिंता लागते की तो परमात्मा मला कधी भेटेल। दुसरी अवस्था आहे जागर। जागर अवस्थेमध्ये झोपच येत नाही। आपला प्राणप्रिय असणारा भगवान परमात्मा आपल्यापासून दूर झाल्यानंतर या
गोपिकेंच्या नेत्रामध्ये गोपिकेंना झोप येत नसेल, मग आपण एका गोपिकेचा विचार, गोपिकेचा संवाद कीर्तनामध्ये ऐकत असतो की एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणते की अगं, मला आज स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. ती दुसरी गोपी त्या ठिकाणी म्हणते, पहा, एका गोपीचा संवाद श्री नामदेवरायांनी दिला. रूपे श्याम सुंदर नीलोत्पल गाभा, सखिये स्वप्नी शोभा देखियली, नेत्र विशाळ भाळ दंत हिरे ज्योती, बाह्ये मदन मूर्ती देखियली. अशी एक गोपिका गोपिकेला सांगते की अगं, मी स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्णाची शोभा पाहिली, त्या शोभेचं वर्णन केलं. असं त्या गोपिकेनं सांगितल्यानंतर दुसरी गोपिका म्हणते, तुला तर झोप लागते आणि त्या झोपेमध्ये भगवान श्रीकृष्ण दिसतात, परंतु या पश्यन्ति प्रियं स्वप्ने धन्यास्ता सखियोषिताः, अस्माकं तु गते कृष्णे गता निद्रापि वैरिणी. अगं, स्वप्नामध्ये ज्या गोपिका प्रिय अशा भगवान श्रीकृष्णाला पाहतात, धन्यास्ता सखियोषिताः, हे सखी, त्या स्त्रिया सर्व धन्य आहेत, परंतु अस्माकं तु गते कृष्णे गता निद्रापि वैरिणी. परंतु कृष्णे गते अस्माकं वैरिणी निद्रापि गता. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गेले तेव्हा आमची वैरिणी निद्रा सुद्धा गेले. मग ज्या ठिकाणी निद्रा सुद्धा जाते, निद्राही राहत नाही, ती स्थिती म्हणजे ही जागर अवस्था आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी या जागर अवस्थेचं वर्णन अभंगात करताना म्हणाले, स्वाद क्षीण देह भान निद्रा खंडन, पडिले तटस्थ उन्मळीत लोचन, अवघे सावने वरले ते चरण, तुका म्हणे दर्शनापे आले जीवन. या ठिकाणी स्वाद क्षीण देहभान आणि निद्रा या सर्वांचं खंडन झालं. हे सर्व निवृत्त झाले. ही अवस्था जागर अवस्था आहे. आणि तिसरी आहे उद्वेग. हृदयामध्ये केवळ उद्विग्नता निर्माण होणं की तो परमात्मा भेटेल कसा, तो भेटेल कसा, त्याच्या भेटी करताच नित्य निरंतर अंतःकरणामध्ये उद्वेग जागा होणं आणि बस तो भेटण्याविषयी काहीच गोड न लागणं, अशी अवस्था उद्विग्नता तिसरी अवस्था. चौथी अवस्था आहे ताणव. ताणव तनु शब्दापासून ताणव शब्द निर्माण होतो. जसं तनोर्भाव ताण म्हणजे कृशता, शरीर कृश होणं, शरीर पातळ होणं. एखाद्याचा विरह झाला तर भाकरी गोड लागत नाही, काहीही योग्य वाटत नाही आणि
ते शरीर एकदम कृश सडपातळ होऊन जातं. मग ही जी अवस्था आहे तनुता अवस्था आहे, त्याला ताणव म्हणतात. या ठिकाणी नाथबाबांनी या अवस्थेचं वर्णन केलं की त्यजिले अन्न जीवन, सीता मातेची अवस्था झालेली प्रगट केली. त्यजिले अन्न जीवन, त्यजिले फळ भोजन, त्यजिले भोग हवन, श्री रघुनंदन वियोगे. श्री सीता मातेनं अन्न सोडलं, पाणी सोडलं, फळ सोडले, सगळं भोजनाधिक सर्व सोडून दिलं. त्यजिले वस्त्रालंकार, त्यजिले अभ्यंग परिकर, माथा वळला जटाभार, वल्कलांबर परिधान. रुधिर शोषिले समस्त, मांस आटिले जेथीचे तेथ, चर्म झाले अस्थिगत, श्री रघुनाथ वियोगे. श्री सीता मातेचं रक्त सुकून गेलं, मांस ज्या त्या ठिकाणी आटून गेलं, चामडा हा हाडकाला जाऊन भिडला, केवळ हाडकं दिसू लागली असती. भगवान परमात्म्याच्या वियोगामध्ये सीता मातेची अवस्था झाली. अशी जी अवस्था आहे म्हणजे शरीराकडे दुर्लक्ष झाल्याने देहाची जी स्थिती निर्माण झाली ती स्थिती ताणव स्थिती. आणि अशा अवस्थेमध्ये मग मनुष्याला काही सुचत नाही. झोपेतही बडबड करू लागतो, जागताना काहीतरी बडबड करू लागतो. ती 5वी अवस्था येते, प्रलाप. ही प्रेमाच्या प्राप्तीत झालेली अतिशय श्रेष्ठ स्थिती, श्रेष्ठ भूमिका. मनुष्याला सगळ्यांचा विसर पडतो. एखाद्या स्त्रीचा पती गेला किंवा एखाद्याचा मुलगा गेला तर तिथून पुढे त्या प्रेमाने ते वेडे होऊन जातात. म्हणतात पण यांचं डोकं थोडं जागेवर नाही राहिलं. पण ती प्रेमातली श्रेष्ठ भूमिका आहे. मनुष्यही भगवंताच्या प्रेमामध्ये इतका पागल झाला पाहिजे की त्याला जगाचं कोणाचंच भान नसलं पाहिजे. आपण अशा प्रकारच्या वृत्तीवर येऊ नये. वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे. अशा स्थितीवर मनुष्यानं यावं. मग अशी स्थिती ही प्रेमाची उच्च अवस्था आहे. आपल्या अंतःकरणात अशी कधीतरी तळमळ यावी की जी ही स्थिती मला प्राप्त होईल. म्हणून अंतरेचे धावे स्वभाव गाये. आज ज्याचं चिंतन चालतं ओठाद्वारेही त्याचंच नाव निघतं. म्हणून गवळणी दूध विकायला जात असताना काय बोलतात?
या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, दूध दही विकायला गेल्या आणि गोविंद घ्या दामोदर घ्या या प्रकारचं उच्चारण करतात. ही प्रलाप एक अवस्था आहे. श्री ज्ञानोबराही या अवस्थेतूनच बोलतात. पहिला तो घे काहू को म्हणजे पुढच्याला कोणाला बोलावं, कोणाला बोलू नये, कोणाला काय बोलावं, कोणाशी कसा व्यवहार करावा याच काही भान न राहता बस काहीतरी म्हणजे रोग दोन आहेत, एक आधी आणि दुसरी व्याधी. मानसिक पीडेला मानसिक दुःखाला आधी म्हणतात आणि शारीरिक होणारी जी पीडा ती व्याधी असं म्हटलं जातं. शरीरामध्ये जी काही पीडा होते ती व्याधी. मग अशा प्रकारच्या विरहामध्ये मनुष्याला संताप ताप येऊ शकतो. तेच लिहितात अभिष्ट संगमा भावा व्याधी संताप लक्षण. अभिष्ट असणारा अतिशय प्रिय त्याच्या संगम त्याचा अभाव झाला, विरह झाला, त्यापासून संताप रूपी व्याधी निर्माण होतो. आणि त्या व्याधीमध्ये काहीही गोड लागत नाही. आपण ज्ञानोबरायांची गवळण बोलतो की नाही. Okay.
करता करत आहे म्हणून आता तुम्ही अंगाला केवळ चंदन लावल्याने किंवा वारा घातल्याने माझं अंग थंड होणार नाही इतका या शरीरामध्ये विरहामध्ये संताप निर्माण होतो. म्हणूनच काही आजारी पडतात. कशामुळे? ते काय बोलतात की त्यांच्या वियोगामध्ये यांना झटका बसला आणि हा आजारी पडले. मग अशी ही स्थिती विरहाची स्थिती येते. म्हणून माझ्या शरीरावर काही उपचाराधिक नकोत. ही अवस्था विरह ज्वराची आहे. हिलाच व्याधी म्हणतात. नंतर आहे उन्माद. उन्माद झाल्यानंतर सर्व व्यवहारातील क्रिया विपरीत रीतीने होऊ शकतात. जशा ज्या अवस्थेत चेष्टा घडायला पाहिजेत ते व्यापार त्या स्थितीत न होता ते कसे उलटे सुलटे होऊ लागतात. सूत्रबद्ध होत नाही. मध्येच स्मरण आलं तर काय होईल काय सांगता येत नाही, मध्येच सोडून देतो. एक मला वाटतं कार्तिकेच्या वेळेस एक माता आली, त्यांची अशी स्थिती की म्हटले की नुकताच मुलगा सगळं काम करण्याकरता योग्य झाला, 25-26 वर्षाचा. आम्ही इकडे राहण्याकरता आलो आणि मुलगा 1 वर्षापूर्वी गेला. तो स्मरणातून जातच नाही आणि काहीच कळत नाही. म्हणजे ही जी अवस्था आहे, काही काम करायला गेलं तर कामं विसरतात, उलट्याच व्यवहार होऊन जातो. अशी जी स्थिती ही स्थिती आहे उन्माद. काहीही कळत नाही, मग सगळं विसर. या ती कोळ माझी गेले हात कोणी श्रीरंगा वाचून किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा तरी. ही अवस्था उन्मादातली अवस्था आहे. त्यानंतरची 9वी अवस्था मोह. मोह विरहामुळे सगळी अवयव शिथिल होतात, काही कळत नाही. शरीरामध्ये व्यवहार करतो, चालल्यासारखं वाटतो, पण त्याला काहीच कळत नाही. एक तऱ्हेनं मूर्छित होऊन पडल्यासारखी याची स्थिती होते. ही अवस्था मोह अवस्था आहे. आणि शेवटची आहे मृत्यू. विरह झाला रे झाला की लगेच मृत्यू येतो, अशी स्थिती होते. पहा, एक जगन्नाथपुरीचे नाव आठवे ना, सुदेव समजा आपण धरूया, आता मला नाव आठवे ना, भक्त. आणि ते राजाचे नित्य सेवा करत असत. राजाच्याच सेवेमध्ये असल्यामुळे ते राजाचे कार्य करता जात. एकदा राणी घरी बसली असताना ते म्हटले की बसलं आणि विचार झाला. त्यावेळेस एकाचे पती गेले. पती गेल्यानंतर शोक झाला. ते सांगतात राणीकडे ती खबर आली. परत आल्यानंतर विचार सगळे म्हणू लागले, एक सती श्री सती जात आहे. आणि सगळी स्थिती स्तुती करू लागली. स्तुती करू लागल्यानंतर
मग यांची पत्नी भगवत भक्त त्यांची पत्नी आली आणि म्हटले काय चाललंय? तर एक स्त्री पती गेले, त्याच्या मागे एक स्त्री सती चाललेली आहे. मग तिची वाहवाही चालू लागली. ती सहज बोलली, सती मेल्यानंतर सती जाण्यात काय आहे? ज्या वेळेस पती गेले हे कळालं त्याच वेळेस त्या पत्नीचे प्राण निघले पाहिजे, तेव्हा ती सती. अशी काय की नंतर तिच्या बरोबर सती जाणार. राणी विचार करू लागली, तोंडाच्या गप्पा तो कोणी मारेल, तशी स्थिती पाहिजे. मग एका दिवशी राणीला वाटलं आपण आता पाहू, हिची परीक्षाच घेऊन पाहू. मग राजाने ते एखाद्या कार्याकरता गेले, राजा आणि ते दोघं गेले. हिने एक कट निर्माण केला की सांगितलं शिपायांकडे प्रधानाकडे तुम्ही जा आणि त्यांचा जो वस्त्र आहे ते वस्त्र घेऊन या, रक्तानं बुडवून मग कुठेही काही करा, मारू नका, मारायचा प्रश्नच नाही आहे, हे तिला दाखवायचं. गेले आणि सांगितलं की युद्ध झालं, शिकारे झाले आणि तुमचे पती गेले. राणीने सांगितलं. त्याच क्षणी तिनं आपला देह सोडला. ज्या वेळेस आपले पती गेले हे कळालं त्याच क्षणी. नंतर राजा आणि तो दोघेही आल्यानंतर ती वार्ता सगळ्याला कळाली. मग नंतर पुन्हा ते जिवंतही ते झाली समजा. परंतु आपला जो प्राणप्रिय आहे त्याच्या वियोगामध्ये साक्षात मृत्यू येऊ शकतो. ही विरहाची अवस्था आहे. पहा आपलं सांगतात दोंडा महाराजांचा जेव्हा देहावसान झालं हे त्यांच्या पत्नीला कळालं त्याच वेळेस त्यांनीही देह सोडला आणि एकाच पालखीमध्ये एकाच वेळेस त्या दोघांचाही अंत्यविधी झाला. मग ही काय आहे? विरहामध्ये मृत्यू होऊ शकतो, ही अशी अवस्था विरहातील अवस्था आहे. आणि हे अतिशय प्रेमात घडतं. प्रेमामधल्या त्या खऱ्या अवस्था आहेत. म्हणून आणि काही अशाच प्रेमाच्या वेगळ्या अवस्था सांगितलेल्या आहेत. रती म्हणजे प्रेम, त्या प्रेमाचे 3 भेद पुन्हा सांगितले. म्हणजेच या प्रेमालाच रती, प्रेम, राग असे वेगवेगळे शब्द वापरले जातात. त्यात रतीचे 3 भेद, प्रेमाचे 3 भेद आणि रागाचे 3 भेद असे शास्त्रामध्ये केलेले आहे. नाम सांगून आपण पुढे चालूया. रती एक समर्था रती, समंजसा रती आणि शेवटची साधारणी रती. 3 रती आहे. पहिली समंजसा रती म्हणजे ज्याच्यामध्ये ते समर्थ रती, जिच्यामध्ये केवळ एकमेव भगवत सुखाचीच इच्छा असते. सर्व चेष्टा क्रिया केवळ त्याकरिताच घडत असतात. अशी जी रती आहे ती समर्थ रती. जिच्यामध्ये दोघांच्या सुखाची इच्छा असते तिला समंजस रती म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये केवळ प्राणप्रिय असणारी जी व्यक्ती आहे, परमात्मा आहे, त्यालाच सुख भेटावं ती समर्थ रती. जिच्या दोघालाही सुख भेटावं
ती समंजस रती आणि ज्याच्यात आपला काम बनता भाड में जाय जनता ही असते ती समजा कोणती रती? साधारण रती. बस आपल्यालाच प्रेम प्राप्त व्हावं, पुढच्याला होऊ अथवा न हो याचा काही विचार नाही. बस आपलं होतंय ना, बाकीचं जाऊ द्या. आपलं असंच असतं ना, आपला मित्र आहे, आपल्या पुढे आलाय गुलाबजाम खाऊन टाका, बाकी कोण पाहिलं आहे की नाही? ही आपली प्रीती साधारण असली काय नसली काय आपलं भागावं स्वार्थापोटी. तसंच प्रेम ही 3 प्रकारचं आहे. एक मधुवत प्रेम, घृतवत प्रेम आणि तिसरं लाक्षावत प्रेम. जे प्रेम स्वाभाविक मधुर आहे, स्वभावतः आदर, स्नेह आदर समान, त्याच्यात मिश्रण नसतं, सहज अंतःकरणातून मनुष्य प्रेम करतो, ते प्रेम मधुवत आहे. दुसरं आहे घृतवत, म्हणजे घी सारखं त्याच्यात मधुरता स्वभावता नसते. असते का? तुपामध्ये मधामध्ये मधुरता स्वभावता असते, परंतु तुपामध्ये मधुरता आणण्याकरता म्हणतात साखर टाका, गुळ टाका, त्याच्यात खावा. ही त्या थोड्या कमी प्रतीचं आहे. आणि तिसरं आहे लाक्षा, म्हणजे कठोर आहे, लाख रसहीन आहे. बस ती अग्नीच्या स्पर्शानं पगळतं, बाकी त्याच्यात पगळण्याचा स्वादच नाही. समजा स्वतः ते मौन असतं, तसा मध घी. आणि शेवटी आहे राग. त्याला राग मंजिष्ठा राग, कुसुमिका राग, शिरीषा राग या प्रकारचा राग म्हणजे रंग. यामध्ये मंजिष्ठा नावाची लाल रंगाची वेली ती स्वतःच रंगीत असते, म्हणजे कोणत्या कारणाने ती रंगवली जात नाही, स्वभावतः राहते. दुसरा आहे कुसुमिका, म्हणजे फुलातील राग. आणि तिसरा आहे म्हणजे कुसुंब, फुलाचा रंग स्वभावता तो असा घट्ट नसतो, तो या एखाद्या वस्तू बरोबर मिळून तो पक्का होऊन जातो, चमकदार होतो. आणि शेवटी आहे शिरीषा. शिरीषा राग म्हणजे तो थोडा कालामध्ये राहतो आणि लगेच तो रंग उडून जाऊन पिवळ्यासारखा तो बदलतो. अशा प्रकारचं काहींचं प्रेम पक्क असतं, प्रेम पक्क राहतं. काहीचं प्रेम तात्पुरतं असं थोडं फिक्कट आहे ना. आणि काही प्रेम करतात ते लगेच निघून जातं. जसं चंद्रमुखी, नंतर सूर्यमुखी, शेवटी होते ज्वालामुखी. म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर काय राहतं? चंद्रमुखी. नंतर लग्न झाल्या झाल्या मग ती सूर्यमुखी होते. 1-2 वर्ष गेले तर ती ज्वालामुखी होऊन जाते. हे प्रेम कसं आहे? हे प्रेम कमी कमी होणारं असं प्रेम आहे. याच प्रेम भगवंताविषयी आपलं नसावं, दृढ घट्ट प्रेम असावं. आणि याच प्रेमामध्ये त्या प्रेमाने भगवान परमात्मा भाव बळे आकळ ये रवी ना कळे. म्हणून भगवान परमात्मा
बोलतात की भक्त्याहमेकया ग्राह्य श्रद्धयात्मा प्रियसतां भक्ति पुनातिमन्निष्ठा श्वपकानपि संभवात् सभवा भक्त्याहमेकया ग्राह्य मी केवळ एक भक्तीनंच आकळला जातो, दुसऱ्यानं कोणही नाही. मग ती भगवंत विषयक असलेली भक्ती या सर्व संसारातून चांडाळाला सुद्धा पवित्र करते. अशा प्रकारची भक्ती तो भगवान परमात्मा कोणाच्याही अधीन होतो केवळ प्रेमाने. अन्य कशानेही सुदाम्याचे पोहे खाल्ले, कशामुळे? बस प्रेमाने. तो प्रेमाने आकळला गेला. सापडे हा देव भाविकाचे हाती, शहाणे मरती तरी नाही. त्यांना तो सापडलाच जात नाही. आणि तो भगवान परमात्मा भक्तीने कसा आकळला जातो त्याच्याकरता दृष्टांत दिला. करतळे आवळे तैसा हरी. ज्याप्रमाणे करतलावर ठेवलेल्या आवळा तो चोहो बाजूनं स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणे हा भक्त या हा आकळला जातो. भक्ताला भगवान परमात्मा भावाने अधीन होतो. आणि ही साधनं भावा व्यतिरिक्त साधनं कशी आहेत, कशी कठीण आहेत त्याचं वर्णन तृतीय भूमीवरी घेता. इथे पारियाचा म्हणजे पाऱ्याचा पारा एक धातू आहे. पारा धातू सगळ्यात जड आहे, फार जड आहे. एवढंच किलोभर फार जड राहतो. एखादा त्याला पगळवलं तर पगळवल्यानंतर थोडं जरी असलं ना तो उचलायला उचलत नाही, इतका जड राहतो, फार सगळ्यात जड. आणि त्याची कणं जर पृथ्वीवर पडली, आपल्या शिवलिंग होतं ना बसवताना ते पारा आम्ही टाकायचा प्रयास करायचो, तिथं पगळवलं एवढा जड तो खाली टाकेपर्यंत लगेच कडकही होतो, आतही शिरत नसेल.
पण फार जड, उचलता उचलत नाही, थोडंसंच 2 किलो म्हणजे इतकाच थर त्याच्या पाण्याचा पगळल्यावर. इथे आहे पारदेश्वर म्हणून एक एवढं शिवलिंग आहे, फार जड असणार ते. मग त्याची कणं पृथ्वीवर पडली, ती कणं वेचताना किती कठीणता होईल. जर जमिनीवर कणं पडली, इथं सतत विखुरलेली असली, ती कणं एक दिसणार नाही. पाऱ्याची किती सूक्ष्म रीतीनं ती कणं त्याची गोळा करावी लागतील आणि ती जडजड असणार. मग ती गोळा करताना जितकी कठीणता होते, त्याप्रमाणे यत्न परोपरी साधन तैसे. त्याचप्रमाणे ही पुढे पुढे आपण साधनं पाहू गेलं तर त्यात यत्न अधिक होतात, प्रयास अधिक करावे लागतात. बस केवळ मग सोपं साधन आहे भगवान परमात्म्याचं नामस्मरण, भगवान परमात्म्याची भक्ती. मनुष्य मात्रांना ती भक्ती करता येते आणि ती सुलभही आहे. मग आता बरं, जर भावबळाने भगवान परमात्मा आकळला जातो, तर सर्व मनुष्यांना स्वभावताच तो प्राप्त झाला पाहिजे. मग सगळ्यांनाच तो प्राप्त होईल ना. तर कधी म्हणतात की असं म्हणणं युक्ती विरुद्ध आहे, कारण की सगळ्यांनाच भावाच्या बळाने आकळला जातो तुम्ही म्हणतात, हे तर योग्य नाहीये. असं शंका झाली की सगळ्यांना भावाच्या बळाने तो आकळला जाऊ शकत नाही, मग तो सगळ्याला झाला पाहिजे. अशी शंका झाल्यावर त्याचं उत्तर श्री ज्ञानोबराय स्वतःच्या अनुभवाचं देतात. कठीणही असले परंतु सोपं साधन हे जरी घ्यायचं असेल तरी याकरिता ते कोणाकडून तरी परंपरेनं प्राप्त व्हावं लागतं.
श्री ज्ञानोबराय बोलतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती संपूर्ण निर्गुण माझ्या हाती दिधले. श्री ज्ञानोबराय बोलतात की श्री निवृत्तीनाथ महाराजांनी, माझ्या गुरुदेवांनी संपूर्ण निर्गुण तत्व माझ्या हातामध्ये दिलं, म्हणून ते आम्हाला प्राप्त झालं. आणि बाकी या सर्वांना, कारण की हे श्री गुरूंच्या परंपरेनं हे प्राप्त व्हावं लागतं. त्यांनी मला दिलं आणि ते मला संपूर्ण प्राप्त झालं. म्हणून हे हा जरी भाव भगवंताविषयी प्रेम असेल, जर परंपरेनं आपल्याला प्राप्त झालं तर ते आपल्याला प्राप्त होऊन त्याद्वारे भगवान परमात्मा आकळला जाऊ शकतो. अन्यथा नाही. अन्य कोणते साधना कठीण आहे. आणि प्रेम आपण प्राप्त करायचं असेल तर या क्रमानं आपल्याला प्राप्त करावं लागेल. असो, बाकीच्या विचार पुढच्या अभंगाचा आपण नंतर. ज्ञानेश्वर